नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 5 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज नगर परिषदेचा पुन्हा एकदा राज्यात डंका. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 सह राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत मिळवलं दुसरं स्थान. प्रेझेंटेशनच्या आधारे मिळू शकते पहिल्या स्थानावरही संधी. मतदारसंघातील विकास निधीचा 1000 कोटींचा टप्पा लवकरच गाठणार. आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलाय विश्वास. गडिंग्लज तालुक्यातील खमलेहट्टी येथील झाले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता कामांचं उद्घाटन. शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून उचलबांगडी. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवल्याची सुरू आहे राजकीय वर्तुळात चर्चा. या निर्णयाने शिवसेना ठाकरे गटाच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उडाली एकच खळबळ. चंदगड तालुक्यातील रामपूरमध्ये काढण्यात आली भक्तिमय वातावरणात शोभायात्रा. अयोध्येतून आणलेल्या अमृत कलशाचं मिरवणुकीनं करण्यात आलं स्वागत. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामनामाच्या जयघोषात संपन्न झाली मिरवणूक. इकोझोनमधील आजरा तालुक्यात होत आहे बेकायदेशीर उत्खनन. शासन प्रशासनाचा मात्र याकडे होतोय कानाडोळा. उत्खनन थांबवण्यासाठी भारतीय जनहित पार्टीचे आजरा तहसीलदारांना निवेदन. चंदगडच्या संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड. दी न्यू इंग्लिश स्कूलच्या चंदगडच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा. खेळ खेळूया प्रश्नोत्तराचा मेळ घालू अभ्यासाचा या नाविन्यपूर्ण नवोपक्रमास प्राप्त झाला दुसरा क्रमांक. जागृती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात. निरोगी शरीरासाठी विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रणजित कदम यांचं विद्यार्थ्यांना आवाहन.